वाई शहराच्या विकासाचे नवे वर्ष, नवे पर्व, नवा ध्यास. वाई शहराच्या इतिहासात प्रथमच वाई शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सामाजिक संस्था, व्यापारी संघटना तसेच सर्वसमावेशक नागरिकांसोबत भरवले चर्चासत्र. नमस्कार, मी संजीव माहुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी, आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी कन्याशाळा वाई येथील कैलासवासी सत्यवती जोशी सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीचे वाईचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी वाई शहरातील विविध विकास कामे व वाई महोत्सवासंदर्भात, वाई शहरातील त्रुटी व अडचणी संदर्भात चर्चासत्राचे आयोजन केले होते. याला वाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विविध संघटना तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते, नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. वाई शहराचा कारभार जास्तीत जास्त पारदर्शक व लोकाभिमुख व्हावा यासाठी पुढाकार घेणारे वाईच्या इतिहासातील एकमेव नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या चर्चासत्रामध्ये वाईकरांनी अडचणींचा पाढाच वाचला. वर्षानुवर्षे रखडलेले शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम, प्रलंबित नाट्यगृह, महिलांसाठीचे स्वच्छतागृह, अस्वच्छतेचे स्वच्छतागृहे, दुचाकी पार्किंगच्या जागेवर लोखंडी जाळ्या, लोखंडी फलक, गटारावर बांधलेले ओटे, गटारावर बांधलेले स्टेज, परिणामी बेशिस्त पार्किंग, बेशिस्त वाहतूक कोंडी तसेच बेशिस्त भाजी मंडई, महागणपती पूल अतिक्रमणमुक्त करणे, वयोवृद्धांसाठी योगाचे ठिकाण, खेळाचे मैदान, बाग बगीचे तसेच वाहतूक कोंडीबाबत सुधारणा होऊन अतिक्रमणमुक्त वाई शहरातील रस्त्यांचा प्रश्न मिटून मोकळा श्वास घेता यावा, वाढत्या कुत्र्यांचा उपद्रव कमी व्हावा, ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने अनेक महिन्यापासून महिलांना इलाजाविना परतावे लागते, इत्यादी बाबतच्या समस्या मांडण्यात आल्या. नगराध्यक्षांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याबरोबर वाईच्या पर्यटन वाढीसाठी चालना, महागणपती परिसरात लेझर शो, वाईच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी वाई महोत्सव येत्या 24 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे घोषित केले. 100 दिवसांनी पुन्हा संवाद सत्र आयोजित करणार असून झालेल्या कामांचा अहवाल सादर करण्याचे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले आहे. कारण आपण बघितलंय मागील काळामध्ये मी नगरसेवक, उपनगराध्यक्ष, प्रभारी नगराध्यक्ष या सगळ्या पदं भूषवली, परंतु ते भूषवत असताना मी स्वतः सॅटिस्फाईड नव्हतो. कारण जो वाईस पाहिजे, आपल्या अपेक्षा आणि त्या अपेक्षांना जो न्याय देता येत नव्हता, आणि ती जी आमची माशासारखी तडफड होती की आम्ही ती पदं भूषवतोय परंतु आम्ही कुठलंही ठोस गोष्ट करू शकत नव्हतो. आणि ती करू शकत नव्हतो त्याला फक्त आम्ही जबाबदार नव्हतो. माझं थोडं परखड मत आहे, कृपया त्यांनी कोणी गैरसमज करून घेऊ नका. काय असतं, तुम्ही आता आम्हाला निवडून दिलंय, निवडून दिल्यानंतर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तिथं काम करतोय. तर याच्यामध्ये मला निवडून देण्यामध्ये जे पत्रकार बंधू आहेत, ज्या सामाजिक संस्था आहेत, जे सुज्ञ वाईकर नागरिक आहेत, या नागरिकांचा असाच जागरूकता आणि असंच प्रेशर जोपर्यंत या प्रशासन आणि आम्ही जे नगरसेवक निवडून आलोय यांच्यावर राहणार नाही, तोपर्यंत अपेक्षित विकास वाई शहराचा हा होणार नाही. कारण कुठल्या पण नगरपालिकेचा किंवा संस्थेचा जर नागरिक सजग असेल, प्रत्येक चुकीच्या गोष्टीकडं त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यानं तक्रारीच्या माध्यमातून, त्यानं ग्राउंडवर उतरण्याच्या माध्यमातून, त्या नगरसेवकांच्या, लोकप्रतिनिधींचे कान टोचण्यापासून, म्हणजे समजा मी जरी चुकलो तरी तुम्ही मला सुद्धा नगरपालिकेत येऊन जाब विचारला पाहिजे. आणि हा जाब जोपर्यंत आपण
डिस्ट्रिक्टमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतात आणि मी स्वतः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असल्यामुळे एक वेगळ्या दृष्टिकोनाने आपल्या वाईकडे बघितले जाते, बाबा ह्याच्याकडे आहे तरी काही गुणवंत खेळाडू पुढे हवेत. तर माझी अशी विनंती की ग्राउंडचा सध्या मोठा प्रश्न आहे. आज ग्राउंड आपल्या वाईमध्ये कुठंच नाही. जे प्रायव्हेट ग्राउंड आहे तिथं खेळायला मिळत नाही किंवा त्यासंबंधी काही सोय कराव्यात. अन्यथा काय करण्यात यावं की एखादं नेट क्रिकेट ग्राउंड छोटंसं नेटमध्ये चालतं, 3 एकरमध्ये किंवा अर्धा एकरमध्ये दिवसात चालते. बॉलिंग मशीन्स किंवा जे साहित्य, कारण क्रिकेट हा सर्वात महागडा खेळ आहे आणि अतिशय आपल्या वयस्क गुणवंत खेळाडूंना काही ती मदत व्हावी. आणि स्वतः आपण एक चांगले क्रिकेट खेळाडू आहे, तेव्हा मी काही जास्त सांगणार नाही. धन्यवाद, अभिनंदन. सामान्य नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध व्हावं तर आपण जनसंवाद यात्रा आहे ती यशस्वीरित्या केली असं आपल्याला निश्चितपणानं सांगता येईल. धन्यवाद.